मिक्सर क्लीन करण्यासाठी तुम्हाला लागणारं स्क्रबर, लिक्विड सोप, वॉटर, सेलो टेप आणि एअरबड्स। तुम्ही बघू शकता मिक्सर किती घाण झालेला आहे। स्वराज मिक्सरच्या जवळ बसला होता आणि आपण स्वच्छ करूया। तर प्रथम तर तुम्ही एक सेलो टेप घ्या आणि जे पण मिक्सरच्या खाचा असतील त्या पूर्णपणे बंद करून घ्या, जेणेकरून मिक्सरमध्ये पाणी जाणार नाही आणि आतमधली मोटर खराब होणार नाही किंवा शॉर्ट सर्किट होणार नाही। तर तुम्ही पूर्णपणे जेवढा पण मिक्सरच्या खाचा असेल त्याला सेलो टेप लावून घ्या आणि जे पण मिक्सरचं बटन असेल तिथेही गॅप राहतो तर तिथेही तुम्ही पूर्णपणे सेलो टेप लावून घ्या। ते पूर्णपणे लावल्यानंतर व्यवस्थित असे पॅक करून घ्या सेलो टेपने। थोडा वेळ लागला तरी काय हरकत नाही, तर सेफ्टी इज मस्ट रिक्वायर्ड। तर त्यामुळे काळजीपूर्वक सेलो टेप लावून घ्या आणि नंतर लिक्विड सोप बॉटल घ्या आणि पूर्णपणे त्याच्यावरती पाणी शिंपडून घ्या, स्प्रे करून घ्या आणि आतमध्ये सर्वात मिक्सरच्या टॉप साईडला सर्वात जास्त घाण असते तिथे जास्त स्प्रे मारून घ्या। लिक्विड सोप असल्यामुळे जे पण मिक्सरवरती घाण जमा झाले असेल ती व्यवस्थितपणे मुरल आणि आपल्याला मिक्सर क्लीन करण्यासाठी सोपं जाईल। तर व्यवस्थित असा स्प्रे मारून घ्या पूर्णपणे। तुम्ही बघू शकता टॉप साईडला किती घाण झालेला आहे मिक्सर। आपण 10 मिनिटासाठी त्याला ठेवून द्यायचं आहे, मुरत जे पण डाग असतील ते निघून जातील। हे बघा किती घाण झालाय साईडने तो। आणि त्याच्यानंतर एक स्क्रबर घ्या, आपल्या घरातला असेल ते नवीन घ्या स्क्रबर, जेणेकरून ते डाग स्वच्छ होतील आणि आपल्याला घासण्याला इझी पडेल। आपल्याला व्यवस्थित असे साईडने घासून घ्या। काही डाग निघत नाही लवकर, त्यामुळे भिजल्यामुळे निघतील। हे साईडने घ्या, घासून घ्या व्यवस्थित। वरच्या साईडला जास्त घासून घ्या। काही वेळेस स्क्रबरच्या कॉर्नरनी पण घाण निघत नाही, जेवढं काढता येईल तेवढं घासून घ्या। त्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे, व्हिडिओ नीट बघा पूर्णपणे। जे कोपरे असतात, डिझाईन असते मिक्सरवरची, ते स्क्रबरच्या कॉर्नरनी घासून घ्या व्यवस्थित। हे बघू शकता तुम्ही, आता जरा फरक पडायला लागलाय घासून। आणि एअरबड्स याच्यासाठी घेतली होती, जे स्क्रबरच्या कॉर्नरने निघत नाही, तुम्ही सहजपणे एअरबडच्या साहाय्याने काढू शकता। हे व्यवस्थित असं घाण निघते त्याने बघू शकता ते जे खाचा आहेत वगैरे ते व्यवस्थित अशी घाण निघते कोपऱ्यातून। किती घाण निघली आहे तुम्ही, कारण स्क्रबरचे काय कोपऱ्यात जाऊ पोचू नाही शकत। आणि दुसरं एक चमचा घ्या आणि एक सुती कपडा घ्या आणि जे वरच्या साईडला एक टॉपला असतं खाच, त्याच्यात एक घाण खूप जमा होती। जे लिक्विड सांडलं तर ते बाहेर पडण्यासाठी असते, ते व्यवस्थित स्वच्छ करणं आपल्याला गरजेचं असतं, जेणेकरून काय सांडलं तर ते लिक्विड बाहेर यावं। आणि वरती पण तुम्ही पाहू शकता खाच्या असतात, ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित स्वच्छ होते, जे स्क्रबर स्वच्छ करू नाही शकत। एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा मिक्सर पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व खाचा वगैरे सर्व पुसून घ्या। घरातील सॉफ्ट कपडा असेल तरी चालेल, जेणेकरून क्रॅचेस पडणार नाही। आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये किती फरक जाणवतोय। पहिला कसा दिसत होता सुरुवातीला आणि आता कसा दिसतोय ना नवीन सारखा। तर ही माझी ट्रिक्स वापरून तुम्ही मिक्सरला नवीन सारखं करू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते। चला बाय।